नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण जो चौथा चॅप्टर सुरू केला होता वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील त्यामधील ई बँकिंग सेवा हा एक छोटासा टॉपिक बघणार आहोत। ई बँकिंग आजकाल आपण सगळेच जण करतो। ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग, ज्याला आपण आभासी बँकिंग किंवा व्हर्च्युअल बँकिंग म्हणतो। म्हणजे काय की ॲक्च्युली आपण बँकेत जाऊन काम न करता ATMच्या थ्रू किंवा ऑनलाईन ट्रान्सफर ऑनलाईन म्हणजे इंटरनेटचा यूज करून आपण जे बँकिंगची कामं करत असतो, ट्रान्झॅक्शन करत असतो, त्याला आपण ई बँकिंग असं म्हणणार आहे। हे संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातल्या विकासाचं फलित आहे। म्हणजे संगणकाच्या क्षेत्रामध्ये जी प्रगती झाली आहे आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये जी विकास झाला आहे, त्या दोघांच्या मिश्रणामधून हे ई बँकिंगची सेवा उपलब्ध झालेली आहे आपल्याला। त्याच्यामध्ये आता काही गोष्टी आहे 4-5 त्या बघूया। पहिलं आहे स्वयंचलित नगद प्रदान सुविधा, म्हणजे आपलं साधं ATM कार्ड। हे ATM ही जी मशीन असते ही पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी आपण वापरू शकतो ग्राहक म्हणून। आणि या पैसे काढणे आणि पैसे जमा करणे एवढेच नाही तर मग आपल्या अकाउंटमध्ये किती पैसे आहे, म्हणजे शिल्लक, नगद चौकशी, पैसे हस्तांतरण म्हणजे आपल्याला एखाद्या दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत, किंवा धनादेश, पुस्तक मागणी म्हणजे आपल्याला समजा चेकबुक पाहिजे असेल तर ती सुद्धा आपण ATMच्या त्या मशीनचा यूज करून आपण हे सगळं बँकेला सांगू शकतो। बँकेकडनं आपण ते काम करून घेऊ शकतो। आता काही ठिकाणी कॅश डिपॉझिट मशीन म्हणजे आपण जसं आता काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की ATM कार्ड आपल्याकडे असलं की आपण सरळ जाऊन ATMमधून पैसे काढतो, पण भरण्याची सुद्धा सोय आपल्याला कॅश डिपॉझिट मशीन म्हणजे रोख स्वीकृती यंत्राद्वारे उपलब्ध झालेली आहे। म्हणजे तिथे आपण जेवढे आपल्याला कॅश भरायची आपलं ATM कार्ड घेऊन जायचं आणि आपल्या त्या ATM कार्डच्या मदतीनेच आपण कॅश भरूसुद्धा शकतो। ती आपोआप त्या मशीनमध्ये मोजल्या जाते आणि ती आपल्या अकाउंटमध्ये जमा होऊन जाते। म्हणजे आपल्याला त्या कॅश भरण्याच्या लाईनमध्ये सुद्धा उभं राहायची गरज नाही। तर ही एक ई बँकिंगची खूप छान सुविधा आहे। त्यानंतर आहे क्रेडिट कार्ड। क्रेडिट कार्ड म्हणजे हे बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल अशा टाईपचं ते क्रेडिट कार्ड असतं। तुम्ही म्हणाले की हे तर डेबिट कार्ड आहे किंवा हे आपलं साधं ATM कार्ड आहे, तर नाही। क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमध्ये फरक आहे। क्रेडिट कार्ड म्हणजे काय, पेमेंट कार्ड ज्याला म्हणतो। म्हणजे काय की आपण कोणतेही विविध जसं आपलं शॉपिंग करायची आहे, पेट्रोल भरायचं आहे किंवा बाकी कोणतेही प्रकारचे जे खर्च आपण करतो ते आपल्याला सुविधा उपलब्ध करून देते ही क्रेडिट कार्डचं जे बँक क्रेडिट कार्ड आपल्याला जी देत असते बँक। आणि एक प्रकारचे तरल खाते तयार करते। म्हणजे काय की आपल्याला ते आपण तो खर्च करत जायचा, तिथे कुठेच लिमिट नाही आहे। आणि त्यानंतर जेव्हा 1 महिन्याचं वगैरे तुम्हाला ते लोक बिल पाठवतात आणि त्या बिलानुसार तुम्हाला त्याचे पैसे भरावे लागतात। थोडे थोडे तुम्ही भरले तरी चालतात। म्हणजे एक छोटंसं कर्जासारखं असतं की तुम्हाला पैशाची कुठे कमी पडत नाही आणि तुम्ही ते कुठेही तो खर्च करू शकता। त्यामुळे तुम्हाला रोख रक्कम सतत जवळ ठेवण्याची गरज नसते। तुम्ही ते क्रेडिट कार्ड जरी जवळ ठेवलं तरी तुमचं काम होऊन जातं। त्यानंतर आहे डेबिट कार्ड। डेबिट कार्ड म्हणजे आपलं हे नॉर्मल ATM कार्ड जे आपण वापरतो, ज्याच्यामध्ये आपल्याला बँकेमध्ये पैसे ठेवावे लागतात, आपल्या अकाउंटमध्ये पैसे असावे लागतात तरच आपण ते काढू शकतो। तर आजकाल सगळ्याच अकाउंटमध्ये आपण असं करत असतो। आपले जे सगळेच अकाउंट असतात, कोणताही नवीन अकाउंट आपण काढला तर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये टिक करायला ते लोक विचारतात की तुम्हाला डेबिट कार्ड हवा आहे का, तर आपण ते होच म्हणतो। कारण कधी पण आपल्याला ते कोणत्याही ATMमधून कुठूनही 24 तासात आपण पैसे काढण्याची आपल्याला सुविधा मिळते, त्याच्यामुळे आपण ते हो म्हणतो। आणि काही बँका ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिकृत कार्ड सुविधा उपलब्ध करून देतात। म्हणजे त्याच्यामध्ये काही पर्सनलायझेशन, काही चेंजेस करूनसुद्धा ते लोक देऊ शकतात। तर ह्या सगळ्या आपण ई बँकिंगच्या सुविधा बघून राहिल्या। त्यानंतर आहे RTGS सुविधा। RTGS म्हणजे रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट, म्हणजे तात्काळ निधी हस्तांतरण प्रणाली। म्हणजे जसं तुम्हाला आपल्या बँकेच्या अकाउंटमधून दुसऱ्या बँकेच्या अकाउंटमध्ये तात्काळ समजा निधी त्यावेळी त्या क्षणी जर ट्रान्सफर करायचा आहे, निधी हस्तांतरण करायचं आहे, तर ही सुविधा तुम्हाला वापरली पाहिजे। RTGS तुम्ही जो शब्द ऐकला असेल कधी, ही बँकिंग प्रणालीतील सर्वात वेगवान निधी हस्तांतर सुविधा आहे। वेगवान का म्हणतो आपण त्याला, कारण की जसं आपण त्या बँकेला सांगतो की आम्हाला या अकाउंटमध्ये पैसे इतके ट्रान्सफर करायचे आहेत, तर त्या संदेश मिळाल्यापासून 2 तासाच्या आत त्या पर्टिक्युलर ज्या बँकेचं तुम्ही हे केलं आहे त्या बँकेच्या खात्यात रक्कम जमा करणं आवश्यक असतं। त्यानंतर आहे याच्यावर तुम्हाला लगेच काही एक म्हणजे मर्यादा असते की 2 लाख रुपये तुम्ही फक्त त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकता जास्तीत जास्त। त्यानंतर दिल्या राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा।
राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा याच्यामध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर म्हणजे NEFT असं म्हणतात. या प्रणाली अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून देशातल्या दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केला जातो. म्हणजे तुमच्याच अकाउंटमध्ये समजा जर तुम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये समजा ट्रान्सफर करायचे असेल तर तुम्ही NEFTचा यूज करू शकता. निधी हस्तांतरण व्यवहार हे ठराविक वेळेमध्ये होतात. उदाहरणार्थ या प्रणालीमध्ये हस्तांतरण विनंत्या अर्ध्या तासाच्या भागात पार पाडल्या जातात आणि आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ध्या तासाच्या 24 भागांमध्ये हस्तांतरण पडते. आता यामध्ये कसं आहे की NEFT आणि याच्यामध्ये काय फरक आहे मग, की समजा जर तुम्हाला आपल्या बँकेच्या अकाउंटमधून दुसऱ्या कोणाच्या ग्राहकांच्या किंवा तुमच्या जो कस्टमर आहे, तुम्ही आता तुम्ही सगळे म्हणजे बिझनेस करून आले, तर बिझनेस करता करता जर तुम्हाला एखाद्या ग्राहकाच्या अकाउंटमध्ये जर पैसे ट्रान्सफर करायचे तर तुम्ही ते RTGS वापरायचं आणि तुमच्याच अकाउंटमध्ये जर ट्रान्सफर करायचे असेल तर NEFT वापरायचं. तर हे सगळं आपण आपल्या बँकिंगच्या मदतीने करू शकतो. त्यानंतर आहे नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग. म्हणजे आजकाल जे आपण करतो की मोबाईल बँकिंग किंवा नेट बँकिंग, म्हणजे समजा तुमच्या घरी लॅपटॉप आहे, त्याच्यावर नेट आहे, तर त्या नेटवरसुद्धा तुम्ही हे बँकेचे सगळे ट्रान्झॅक्शन्स करू शकता. म्हणजे तुम्ही या खात्यातून त्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, धनादेश पुस्तिका विनंती, धनादेश थांबवण्याची सूचना किंवा शिल्कीची विनंती, म्हणजे आमच्या ह्याच्यात किती बॅलन्स आहे बा, हे तुम्ही भ्रमणध्वनीद्वारे आजकाल बघा तुम्हाला दिसत असेल की एक मोबाईल नंबर तिथे फ्लॅश होतो की त्या मोबाईल नंबरवर तुम्ही मिस कॉल केला की तुमचा मोबाईल नंबर जर ज्या अकाउंटशी तुमचा रिलेटेड असेल त्या अकाउंटमध्ये किती पैसे उरले आहेत, बॅलन्स किती आहे ते तुम्हाला सांगण्यात येतं. तर अशा प्रकारचे मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, तसंच तुम्ही पेमेंट्स करू शकतात. आता आपण मोबाईलचे रिचार्जेस आहेत, इलेक्ट्रिक बिल्स आहे, हे सगळं आपण मोबाईलनी करू शकतो आणि आपले पैसे जे कटतात ते बँकेच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट कटत असतात. तर याला आपण मोबाईल बँकिंग म्हणतो. तात्काळ पैसे देयक सुविधा म्हणजे इन्स्टंट मनी पेमेंट. ही सुविधा ग्राहकांना इतर कोणतेही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरित करण्यास सुविधा उपलब्ध करून देते. तर अशा प्रकारच्या या 7 ज्या सुविधा आहेत या बँकिंग या चांगल्या फॅसिलिटीद्वारे बँकेच्या आपण वापरतो आहे आणि आपण सगळेच ते वापरत असतो, आपल्याला ते माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या बँकिंग नावाचं जे एक घटक आपण आज शिकलो त्याच्यावर एक शॉर्ट नोट किंवा एक शॉर्ट आन्सर्स क्वेश्चन वगैरे येऊ शकतं. त्याच्यामध्ये तुम्ही हे लिहून काढा. हे सगळंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ह्या पूर्ण बँकिंग सेवा हा जो एक पूर्ण टॉपिक आहे तो तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. ठीक आहे, बाकीचं पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.